नमस्कार सगळ्यांना. माझा परिचय, मी डॉक्टर आरती मिलिंद धनवे, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर सौ इंद्राबाई भास्करराव पाठक, महिला कला महाविद्यालय, औरंगाबाद येथे कार्यरत आहे. या दृश्यश्राव माध्यमाआधारे मी BA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 सत्रातील तिसऱ्या सत्रामध्ये आवश्यक असणारा अभ्यासक्रमाची ओळख करून देणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये भारतीय ग्रामीण समस्या पेपर हा तिसरा राहणार. या अंतर्गत विद्यार्थिनींना जो अभ्यासक्रम या वर्षभरामध्ये अभ्यासायचा आहे त्यामध्ये 3 भाग, एकूण 4 भागाचा समावेश आहे. म्हणजेच 4 भाग म्हणजे 4 युनिट. प्रथम भाग संस्थात्मक समस्या. या पहिल्या युनिट अंतर्गत विद्यार्थिनींना ग्रामीण कुटुंबाचे विघटन, ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या आणि कौटुंबिक हिंसाचाराची समस्या याविषयीचे अध्ययन करावयाचे आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाचा दुसरा भाग शिक्षण आणि आरोग्य. या दुसऱ्या युनिट अंतर्गत विद्यार्थिनींना शिक्षणातील गळतीचे प्रमाण, निरक्षरतेची समस्या, समुदायाचे आरोग्य व कुपोषण याविषयी अभ्यास करावयाचा आहे व त्याचा आढावा घेऊन त्याविषयीच्या समस्यांचा उपाययोजना शोधावयाचा आहे, अध्ययन करावयाचे आहे. प्रकरण तिसरे, ग्रामीण अर्थव्यवस्था. ग्रामीण अर्थव्यवस्थेअंतर्गत भूमिहीनांच्या समस्या, ग्रामीण उद्योगाच्या समस्या, विकसित प्रकल्प आणि विस्थापन याविषयीचे अध्ययन करून भारतीय समाजामध्ये असलेल्या या ग्रामीण भागातील भूमिहीनांच्या समस्यांचा व त्या अर्थव्यवस्थेचा आढावा विद्यार्थिनींना घ्यावयाचा आहे. आणि शेवटचं प्रकरण चौथे म्हणजेच युनिट चौथे, भाग चौथे, विकासातील प्रमुख अडथळे. भारतीय समाज हा ग्रामीण भागाने अधिक व्यापलेला असून या ग्रामीण भागाचा 70 ते 75% भाग हा ग्रामीण क्षेत्रात मापला जातो. व या ग्रामीण विकासातील प्रमुख अडथळे काय? त्यामध्ये ग्रामीण बेकारी, त्याचे कारणे व उपाय, तसेच शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार व त्यामुळे होणारा अविकास, तसेच ऋणग्रस्तता किंवा कर्जग्रस्तता या अडथळ्यांमुळे भारताच्या विकासातील निर्माण होणारे अडथळे विद्यार्थिनींना या ठिकाणी अभ्यासायचे आहे. आणि या पूर्ण अभ्यासामध्ये त्यांना या समस्येचे अध्ययन करून त्यांचे परीक्षेचे ध्येय गाठायचे आहे. धन्यवाद.